वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. खूप महिन्यानंतर ब्लॉग पुन्हा चालू केलेला आहे. खूप साऱ्या अडचणी आल्या, खूप साऱ्या काय प्रॉब्लेम झाल्या, त्यानंतर मी पुन्हा चालू केलं आता. आणि स्क्रीनवर तुम्ही बघू शकता नवीन KTM ड्यूक 250 Gen 3 2025 सॉरी 2025 ची आहे. रॉकेट मित्रांनो, ये अभी आएगा ना असली मजा व्हिडिओ. गाईज देखो, याच्यामध्ये बघायला किती भारी वाटतं. जेव्हा हा डिस्प्ले आहे ना, म्हणजे 5000 RPM म्हणजे 7000 RPMच्या वर गेलं की हा डिस्प्ले आहे ना एकदम असा ऑरेंज होतो. सो तुम्हाला दाखवतो मी आता. इकडे पुढे हा रोड खाली आहे, या रोडला बघू शकता तुम्ही. आता याचा RPM आहे ना कसं हाय होतो आणि डिस्प्ले पूर्ण ऑरेंज होतं याचं. सो बघूया. आणि क्विक शिफ्टर आहे याला. आतल्या रोडला चालवायला जरा भीतीच आहे. क्विक शिफ्टर आहे गाईज. विदाऊट क्लच पकडून पण आपण गिअर टाकू शकतो याच्यामध्ये. जाम भारी गाडी आहे ही गाडी एकदा चालवल्यानंतर दुसरी पुन्हा गाडी जर कोणती हातात घेतली ना तर तुम्हाला ती वाली फिलिंग नाही येणार. असं वाटणार नाही की आपण बाईक चालवतोय, कारण की ह्या बाईकची तीच खासियत आहे. एकदा चालवली की दुसरी बाईक चालवायचा मन पण नाही करणार, एवढं मन भरून जातं या गाडीने. पॉवर, खूप पॉवर आहे या गाडीमध्ये. 39 घोडे आहेत ह्या गाडीमध्ये. 39 घोडे टोटल. एवढी पॉवर आहे. 39 घोड्यांनी एवढी पॉवर आहे. मला आता मी पहिल्यांदाच ही गाडी काढली आहे, म्हणजे हायवेला चाललो आहे. हायवेला आता मला ह्याचा परफॉर्मन्स बघायचा आहे, कशी किती पळते काय आहे ते. सो आपण नालासोपारा वसईवरून हायवे टच करणार. हायवेवरून डायरेक्ट मुंबई. सो बघूया काय परफॉर्मन्स असणार आहे या गाडीचा. आणि ह्या गाडीमध्ये कसं तुम्हाला डिस्प्ले जो आहे तो एकदम भारीच दिला आहे याचा. हे बघा, हे असे चुतिया लोक साले, ह्यांना जरा पण अक्कल नाही. बेंच चुतियासारखा काही करत असणार. सिग्नल न देता साईडला गाडी घेणार, मध्येच थांबवणार. जसं यांच्या बापाचाच रोड आहे असं यांचं आहे. रिक्षावाल्यांचं सध्या खूप काही आहे. खूप म्हणजे वेगळ्याच तऱ्हेने हे चालवतात गाड्या इकडे रोडवर. आता मला बोलायचं खूप काही आहे, पण क्या घरवाले भी अपना ब्लॉग देखते रहती है, म्हणून आपण काय बोलू नाही शकत. नाही तर मग सगळं काय काढलं असतं. थोडंफार होतं, समजून घ्या जरा. चला. हे बघा, जसं RPM वाढणार तसं ते ग्रीन ऑरेंज होतं डिस्प्ले याचा फुल एकदम. एकदम इझी कंट्रोल आहे गाईज गाडी. कॉलेज टाईमला आपल्या हातात ही गाडी नाही आली तेव्हा असं वाटायचं की काय छपरी लोक गाडी घेऊन फिरतात. बट त्या छपरी लोकांमुळे या गाडीचं नाव खराब केलेलं आहे. पण या गाडीची पॉवर तेव्हाच समजते जेव्हा ती आपल्या हातामध्ये येते ना, तेव्हाच या गाडीचे पॉवर समजते की गाडी काय पॉवरफुल आहे आणि किती एकदम म्हणजे अलग लेवलची गाडी आहे ही. जरा त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलूच नाही शकत. जेव्हा तुम्ही घ्याल ना आपली स्वतःची गाडी, स्वतःचीच घ्यायची, त्याची मित्राची अशी कोणाची घेऊ नका. कारण ती चालवण्यामध्ये मजा नाही ना. जेव्हा स्वतःची आपण घ्याल ना तेव्हा जी चालवण्यामध्ये आणि जी खेचण्यामध्ये मजा येईल. पैसा वसूल गाडी आहे गाईज, पैसा वसूल.
सॅटर्डेला माझ्या एका मित्राने माझ्या हातात दिली गाडी. मी नॉर्मल साधी एक गाडी घेणार होतो, बट माझा एक मित्र आहे त्याच्याकडे आहे 390, तर त्याने माझ्या हातामध्ये असंच चावी दिली की बाबा चालव, आणि मी चालवली सॅटर्डेला. आणि दुसऱ्या दिवशी संडेलाच मी बुक केली. मी 390 नाही घेतली, बट मी 250 घेतली. मी म्हटलं मला रेग्युलर चालवायचं आहे, लोकल सिटीमध्ये चालवायचं आहे, म्हणून मी 390 सिटीमध्ये मायलेज त्याचा 19-15 असा आहे. आणि 250चा मायलेज जरा थोडा जास्तच आहे, बट मला आता सध्या तरी खूप कमीच देते ती मायलेज. म्हणजे 22चा ॲव्हरेज दिलं आहे आत्तापर्यंत, बट कधी कधी मला 19-15 देते. त्यामुळे 390वाला जो माझा मित्र आहे तो मला बोलतो की भाई काय आहे, असं जाम खेचतो. हे काय चालू आहे यांचं समजत नाही मला. रोड आहे की म्हणजे ग्राउंड आहे. ॲक्च्युली इकडे कसं ह्याला कोणी पद्धतशीर काही कामं, हे बेंच अलग लेवलचेच आहेत हे लोक पण खूप. भाई मागे बघतो, पुढे गाडी टाकतो आणि मागे बघतो, म्हणजे मी त्याला असं दिसेल ना व्हिडिओमध्ये येईल तर मागे बघतो. भाई काय ऐकत नाही. म्हणजे हेल्मेट घातल्यानंतर आणि गोप्रो असल्यावर बाईक जरा वेगळीच वाटते हातामध्ये, नाही तर नॉर्मली अशी जरा हेवी वाटते. आता बाईक असं हातात आहे असं वाटत पण नाही आहे, आणि जेव्हा पूर्ण गिअर्स घालेल ना तेव्हा तर वेगळ्याच लेवलला जाईल. ह्या गाडीची एक फेअरिंग आहे ना ही पुढची, म्हणजे ही ह्या साईडची, ही ह्या साईडची आणि राईट साईडची, लेफ्ट राईट, ती खूप बाहेर आहे. असं वाटतं आपल्याला की आतमध्ये आहे, बट ट्रॅफिकमध्ये ना ते आपल्याला कळत नाही ते किती आत आहे किती बाहेर आहे. कधी कधी ना ते घासतं पण, तर थोडं सांभाळून गाडी चालवायची. ह्या लेनला येऊन पण भाईला टाकायचे आहे, काय बोलणार, राहा ना त्या लेनला. अल्टो भाई, अल्टो काय ऐकत नाही. काय प्रकार आहे इथं. झोपला काय एका साईडला गाडी गेली ती. ट्रॅफिकमध्ये चालवायला गाडी कंटाळा येतो, म्हणजे सारखं असं थांबते, ब्रेक दाब, क्लच दाब, ब्रेक दाब. थोडा खाली रोड असेल तिथेच चालवायला मजा येईल. हे अशा छोट्या रोडवर मजा येत नाही, गाड्या पुढे खूप आहेत, त्यामुळे कंटाळा येतो. आणि इंजिन एकदम गरम होतं, पायाला वाफा मारतात नुसत्या, खूप गरम होतं इंजिन, काय की पॉवरफुल इंजिन आहे. हिची सिटिंग थोडी कशी स्पोर्ट्स बाईकसारखी आहे ना, त्याच्यामुळे जे माझं गोप्रो आहे तो खालच्या साईडला जरा जास्त दिसतं असं मला फील होतं आहे. बट ॲक्च्युली जेव्हा व्हिडिओ बघितला प्रॉपर तेव्हा ते बरोबर आहे. पूर्ण अँगल त्याचा असा ह्या टाकीच्या इथूनपर्यंत पूर्ण रोड समोरचं दिसतं आहे. सो हे भारी आहे एकदम. थोडे मला अजून गोप्रोवर काम करायचं आहे. एक बॅटरी माझी खराब झाली आहे, नुसती फुगली, खूप दिवस झाले यूज केली नाही म्हणून खराब झाली ती बॅटरी. जाम मोठं नुकसान झालं आपलं. यूट्यूबच्या पैशाने काय आता पुढच्या वेळेसच बॅटरी घेऊया. यूट्यूबचा एवढा पैसा येतो आहे ना, तर आता ही ड्यूक पण त्या पैशानेच घेतली आपण. ये रोड पे तो बहुत कंटाळा येतो, समजत नाही गाडी कशी निघणार. इकडे मोठा एक फ्लायओव्हर बनवायला पाहिजे, त्याशिवाय इकडे काम नाही होणार. कारण की खूप ट्रॅफिक असते या रोडला, वैताग येतो चालवायला गाडी. काय करतायत काय माहिती आता हे. आता तर धूर बघा किती आहे, धूळ, नुसती धूळ. भाई बघा कसं चालवते गाडी. ऐकत अच्छा हे घेऊन बसलाय सामान म्हणून तसे चालवते. मला वाटलं यांच्या तर रेस लावतोय की काय. रेंज ऑफिसपर्यंत आलो आहे आता पुढे थोडासा जाऊया हायवेला, बघूया गाडी खेचून कसं वाटतं. एकदम भारी. आतापर्यंत 18 किलोमीटर चालली आहे आजची. इथे बघू शकता तुम्ही स्पीडोमीटर आहे. 18 किलोमीटर चालली आतापर्यंत आज दिवसभरात, आणि 24चा मायलेज देते.
सॉरी 25.4चा मायलेज देते आतापर्यंत. ऐक आता बघूया 40 किलोमीटर जाणार आहे आपण, तर कितीचा मायलेज देते गाडी. कूलन टेम्परेचर पण दिसतंय समोर तुम्हाला, 94% आहे. कूलन टेम्परेचर जर 95च्या वर गेलं ना तर खाली एक फॅन आहे, तो फॅन ऑन होऊन जातो. जसं की ते ना हीट आहे ना झालेली आहे ना, ती हीट कमी करतो. आता आपण हे लावलेलं आहे काच, मग अशी काच लावली नव्हती त्यामुळे ते आवाज एकदम जास्त येत होता बाहेरचा. सो आता बघूया आपला आवाज कसा येतोय काय. तर मित्रांनो तुम्हाला काय सांगू होतो, हे जे स्पीड मीटर आहे ना याचं एकदम भारी दिलं आहे, म्हणजे बघायला एकदम मस्त वाटतं. जाम रस्त्याची परिस्थिती खूप खराब आहे, बघू शकता तुम्ही रस्ते किती खराब आहे तिकडचे वसईचे. आधी एक्स्ट्रीम 250 बघत होतो, ती इकडे फक्त अवेलेबल होती. हे जे ट्रेडमार्क हिरो आहे ना इथे अवेलेबल होते. इकडे येऊन मी बुकिंग पण केली होती, बट नंतर सॅटर्डेला ती मित्राची 390 चालवली, हातामध्ये घेतली. त्याच्यानंतर मी म्हटलं थोडे आणखीन पैसे टाकूया आणि ड्यूकच घेऊया. कधी हायवेला जातो आणि कधी गाडी पळवतो असं झालं आहे. मस्त मजा येईल मला तर. आरसे याचे एवढे खास नाही वाटत आहेत, मागचं काही दिसत नाही. तिसऱ्याच गिअरला एवढ्या फास्ट जाते ना ती, तर चौथा गिअर टाकला तर खूप फास्ट जाईल. त्यामुळे ती तिसऱ्याच गिअरवर चालवतो मी कधी पण. चौथ्या गिअरची अजून सवय नाही झाली आपल्याला. मोठे मोठे टेम्पो ट्रक इथे चढत नाही या चढांवर. चलो गाईज आता आलेला आहे हायवे, हायवेवर करूया धमाल फुल, खेचूया गाडी 100 120 40 160 खींचेंगे गाइस. अभी देखिए मज़ा कैसा आएगा. रॉकेट बना दूंगा, रॉकेट फुल रॉकेट ना मेरी जान. रॉकेट रॉकेट. हाँ 50 मीटर पे आ गया है हाईवे. वाओ नाइस. ये रॉकेट है भाई.
क्या भागती आहे गाईज, आहे काय पळते जाम. हा 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 जाम मजा आली. ओ वाव नाईस. हा हा हा, असं वाटतं हवेवरच उडतोय मी. अशा प्रकारे ही पळते ना गाडी. 100 तर इझिली पार करते. 4थ्या गेअर पण मला टाकायची गरज नाही लागत आहे एवढं, म्हणजे 3ऱ्या गेअरवरच काम 25 करते. चलो पहुंच गए अपन लोग. थोड़ा अभी बाद में देखते हैं, व्लॉग यहाँ पे ही एंड करते हैं. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. कल मॉर्निंग में हम लोग एक राइड करने वाले, तो वो राइड में मैं आपको दिखाऊंगा. हम लोग जाने वाले हैं औरा, और एक KTM 390 होगी मेरे साथ में. सो देखते हैं क्या मज़ा आता है. तो मिलते हैं गाइस अगले वीडियो में. आज का ये वीडियो नॉर्मल था. मुझे देखना था की कितना भागती आहे, कशी पळते गाडी, काय काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी मला बघायच्या होत्या. त्यामुळे मी जरा राईड केली एक छोटी. हे बघा क्विक शिफ्टर पण आहे याच्यामध्ये. विदाउट क्लचचं डायरेक्ट गिअर पडतात. आणि ही जी लाईट आहे ही 1000 किलोमीटरला ओपन होणार आहे. आता सध्या माझे 400 किलोमीटर झाले आहेत. ही अशी ब्लिंक करते, ब्लॅक ऑरेंज अशी ब्लिंक करणार ही लाईट थोड्या वेळाने, जेव्हा 1000 किलोमीटर झाले त्याच्यानंतर. बाकी हे फीचर्स खूप सारे आहेत, तुम्हाला दाखवेनच नंतर. ह्याच्यामध्ये मोड पण आहे, राईड मोड. इथे स्ट्रीट आहे आणि इथे ट्रॅक आहे. अरे यार मला ट्रॅक मोडवर टाकायची होती, विसरलो टाकायला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.